सोमवारी सेन्सेक्सनं जोरदार आपटी खाल्ली होती. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. अशावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच इराण युद्ध संपण्याचे संकेत दिले. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. दिवसभरात सेन्सेक्स 639 अंकांनी वधारला तर निफ्टीमध्ये 233 अंकांची वाढ झाली. परिणामी गुंतवणूकदारांची संपत्ती 8.49 लाख कोटींनी वाढली. सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सुमारे 1300 अंकांनी सेन्सेक्स खाली आला. अशा परिस्थितीत आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्धचं युद्ध लवकरच थांबेल असं विधान केलंय. त्याचे सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाले. दिवसभरात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सनी उत्तम कामगिरी केली. सेन्सेक्स 639 अंकांनी वाढून 78,205 वर बंद झाला, तर निफ्टी 233 अंकांनी वाढून 24,261 वर स्थिरावला. सेन्सेक्सचे 30 पैकी 24 शेअर्स आज वाढले. महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, इंडिगो, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर इन्फोसिस, TCS, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअर्सची घसरण झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात घट झाली. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती 8.49 लाख कोटींनी वाढली.